हा अनुभव तुम्हाला कधी आला असेल तर तुम्ही लगेच रिलेट कराल, आला नसेल तर तुम्ही खूप नशीबवान. होतं काय, आपण कधीतरी थोड्याशा अडचणीत असताना काही माणसं आपल्या बाजूला ठामपणे उभी राहतात, खरोखर मनापासून आपल्याला मदत करतात, आपलं चांगलं चिंततात. त्यावेळेला आपल्याला त्या व्यक्ती देवदूत वाटायला लागतात. त्यांनी आपल्याला केलेल्या मदतीबद्दल आपण कायम कृतज्ञ असतो. आपण त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. इतरही ठिकाणी त्यांनी आपल्याला केलेल्या मदतीचा उल्लेख करून आपण त्या व्यक्तीबद्दलचं मनात असणारा आदर, प्रेम, कृतज्ञता व्यक्त करत असतो. माझ्या मते मदत केलेल्या व्यक्तीने कधी मदत केलेली बोलायची नसते. ज्यांना मदत केली आहे त्या व्यक्तीने त्या मदतीबद्दल त्याची कृतज्ञता व्यक्त करायची असते. पण होतं काय, ज्यांनी मदत केली आहे ती व्यक्तीच गावभर बोंबाबोंब करायला सुरुवात करते. मी असं केलं, मी तसं केलं, मी तिथे होते, मी तेव्हा त्याच्यासाठी ते केलं होतं, वगैरे वगैरे वगैरे. आणि हे कुठून 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 आपल्या कानावर यायला लागतं आणि असं वाटतं, अरे नव्हतं करायचं. परमेश्वराने कुणा ना कुणाची तरी तिथे सोय केलीच असती, एकटं पाडलंच नसतं आम्हाला. तुम्ही इतकी मदत केलेली, त्याबद्दल आम्ही एवढी कृतज्ञता ठेवलेली आणि तुम्ही तुमच्या या वागण्याने त्याच्यावर पाणी फिरवलं. उपयोग काय झाला त्या सगळ्याचा? जसं दान हे एका हाताने दिलेलं दुसऱ्या हाताला माहीत होता कामा नये, तसंच आपण कुणासाठी तरी केलेली मदत, पैशाची असो, वेळेची असो, मानसिक पाठिंब्याची असो, कुणालाही सांगू नये. मदत करावी आणि आपल्या मनात ठेवावी. ज्याला मदत केली आहे ती व्यक्ती आयुष्यभर आपली कृतज्ञ असतेच, आपली ऋणी असतेच. आपण मात्र जागोजागी बोलून बोलून त्याची व्हॅल्यू कमी करतो. असे अनुभव येतात आयुष्यात, कारण हर तऱ्हेचे लोक आजूबाजूला असतातच. बघा, तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का? आणि नसेल आला तर तुम्ही खरंच खूप नशीबवान.